हॅलो एव्हरीवन. सो आय होप तुम्हाला आमचा कालचा व्लॉग आवडला असेल. सो जसं तुम्हाला माहितीच असेल की इवन इफ इट्स जून पण समर अजून चालूच आहे. अजून तेवढीच हीट आहे आपल्या इथे आणि हीटमुळे आपल्या स्किनला डॅमेज होऊ शकतं. जसं डिहायड्रेशन, पिगमेंटेशन अँड सनबर्न हे मोस्ट कॉमन प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे आपली स्किन डॅमेज होऊ शकते. अशा टायमाला आपण विचार करतो की अशी कोणती वस्तू आहे किंवा अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपली स्किन आहे ती मस्त ग्लो करेल. सो युजली लोकांच्या डोक्यात जे येतं ते म्हणजे ॲलोवेरा. ॲलोवेरा हा एक खूप पॉप्युलर आहे जे आपण युजली यूज करतो आपलं स्किन ग्लो करण्यासाठी. बट ॲलोवेराचं कटिंग करणं, त्यानंतर ते पील करणं आणि मग त्याच्यामधलं काढून ते आपल्या फेसवर लावणं हे खूप मेस होऊन जातं कधी कधी. सो टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम मामाअर्थने प्रोडक्ट लॉन्च केला आहे ॲलोवेरा जेल फेस मॉइश्चरायझर, ज्याच्यामुळे तुम्हाला एक युथफुल ग्लो स्किन मिळते. सो ह्याच्यातले जे 2 मेन इंग्रेडियंट्स आहेत ते ऑफकोर्स ॲलोवेरा आणि दुसरं इंग्रेडियंट आहे तो म्हणजे अश्वगंधा. सो ॲलोवेरा हायड्रेट्स, त्यानंतर मॉइश्चराइज युअर स्किन आणि अश्वगंधामुळे तुम्हाला एक युथफुल ग्लो मिळतं. हेच नाही तर हे जे जेल आहे किंवा हे जे प्रोडक्ट्स आहेत ॲलोवेराचे हे खूप लाईट वेटेड आहेत. लाईट वेटेड फॉर्म्युलापासून बनलेले आहेत आणि क्विकली ॲब्झॉर्ब होतात आपल्या स्किनमध्ये आणि आपल्याला एव्हर लास्टिंग ग्लो देतात. आणि मामाअर्थचा हा जो ॲलोवेरा जेल फेस मॉइश्चरायझर आहे हा तुम्ही इवन रेग्युलरली यूज करू शकतात बिकॉज हे मेड सेफ सर्टिफाईड मॉइश्चरायझर आहे विथ नो टॉक्सिन्स अँड नो केमिकल्स. 2 इंग्रेडियंट्स जे सांगितले ॲलोवेरा आणि अश्वगंधा, पण त्याचबरोबर अजून एक इंग्रेडियंट आहे तो म्हणजे ग्लिसरीन. ग्लिसरीन हेल्प्स रिटेन द स्किन्स मॉइश्चर. सो जसं की हा ॲलोवेरा जेल फेस मॉइश्चरायझर आहे तसंच ॲलोवेरा फेस वॉश सुद्धा आहे. ह्याचे सुद्धा 3 हिरो इंग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे ॲलोवेरा, अश्वगंधा आणि ग्लिसरीन. सो हा फेस वॉश इज सुटेबल फॉर ऑल टाइप्स ऑफ स्किन टाइप्स. त्याचबरोबर तुम्हाला एक युथफुल ग्लो सुद्धा देतो. ॲलोवेरा जेल फेस मॉइश्चरायझरचं ॲप्लिकेशन खूप सोपं आहे. सर्वात आधी तुम्हाला ॲलोवेरा फेस वॉशनी तुमचं फेस वॉश करायचं आहे. त्यानंतर मला ॲडिक्यूट अमाऊंट ऑफ जो मॉइश्चरायझर आहे तो घ्यायचा आहे आणि तुमच्या फेस आणि पूर्ण नेकवर अप्लाय करायचा आहे. आणि जसं मी बोलली हा जो मॉइश्चरायझर आहे तो खरंच खूप लाईट वेटेड आहे आणि इझिली ॲब्झॉर्ब होतो आपल्या स्किनवरती. सो सर्वात आधी तुम्हाला तुमचं फेस वॉश करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे ॲडिक्यूट अमाऊंट ऑफ मॉइश्चरायझर तुमच्या पूर्ण नेक आणि फेसवर अप्लाय करायचं आहे. सर जसं तुम्ही बघू शकतायत एकदम क्विकली ॲब्झॉर्ब झालं आहे माझ्या स्किनवरती आणि खरंच हा खूप लाईट वेटेड आहे. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा मेड सेफ सर्टिफाईड मॉइश्चरायझर आहे विथ नो टॉक्सिन्स अँड नो केमिकल्स. सो तुम्हीसुद्धा हे वापरू शकतात. खरंच खूप छान आहे, मला तरी पर्सनली आवडलं आहे. सो ह्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सो मामाअर्थचे हे जे प्रोडक्ट्स आहेत हे तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि मामाअर्थच्या ऑफिशियल ॲप आणि मामाअर्थच्या ऑफिशियल साईटवर मिळतील. तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकतात रचना 2022. पण माझा जो कुपन कोड आहे तो फक्त मामाअर्थच्या ऑफिशियल साईट आणि मामाअर्थच्या ऑफिशियल ॲपवरच अप्लिकेबल आहे. जर तुम्ही मामाअर्थचा ऑफिशियल ॲप हा डाउनलोड केला तर यू विल गेट अन अर्ली ॲक्सेस टू ऑल द सेल्स. जे पण सेल्स येतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि त्याचबरोबर मामाअर्थने एक प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह घेतलं आहे. ते म्हणजे कसं, तुमच्या प्रत्येक ऑर्डरच्या पाठीमागे एक प्लांट लिंक केला जाईल आणि तो प्लांट तुम्ही तुमच्या ऑर्डर किंवा ट्रॅकिंग ID थ्रू ट्रॅक करू शकतात. बाय 2025 मामाअर्थला 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचे आहेत. आणि अजून एक इनिशिएटिव्ह घेतलं आहे ते म्हणजे प्लास्टिक पॉझिटिव्ह. म्हणजे ते जेवढं प्लास्टिक यूज करतात त्याच्यापेक्षा जास्त प्लास्टिक ते रिसायकल करतात. करंटली 240 MT प्लास्टिक रिसायकल करतायत. सो खरंच हे जे पण इनिशिएटिव्ह त्यांनी घेतले आहेत ते खरंच खूप अमेझिंग आहेत. सो चला मग, आणि आज आम्ही पूर्ण दिवसात काय काय करणार आहोत ते तर तुम्हाला समजेलच. सो स्टे ट्यून विथ अस. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, मी आलोय 24 hours ड्युटी करून फ्रॉम दी हॉस्पिटल. सो आज आहे रिलॅक्सिंग डे. सो आज आम्ही काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो स्टे ट्यून. हाय सा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं लाजली. स्कूलला जाऊन आली तू?
जाऊन आली ना. आज काय शिकवलं सांग. आज काय लवकर. शिकवलं लवकर इकडे, सांग. लवकर पुढे ये. नाही सा. सो काय म्हणते रचना, कसं चाललंय आज एक्सरसाइज? आज एक्सरसाइज डे माझा. मला पायावर उभी आहे, मला काय करता नाही सांगू तर बाबू. बोल काय. हा हा लाजते की एवढी लाजते. सो आज नायसा स्कूलमधनं, युजली जेव्हा जेव्हा ती स्कूलमधनं येते मी तिला विचारते की तुला आज काय शिकवलंय. सो आज त्यांना एक मस्त ऍक्टिव्हिटी दिलेली, त्यांना अम्ब्रेला करायला दिले पेपरचं, आणि त्याचबरोबर मग अजून दुसरं काय शिकवलं, कारण वनार असतात मग काहीतरी असेल. मग ती एकदम पटकन बोलली, म्हणजे जे मी एवढ्या दिवसांपासून तिला शिकवत होती तेव्हा नाही बोलली, पण आज एकदम पटकन बोलली. काय शिकली तू सांग. मी देते तुला पाणी. हा पाणी आणते. मग काय शिकवलं सांग. हा वाटत लावली. सो तिला ऍक्च्युली आज शिकवलंय की टीचर मे आय असं शिकवलंय की टीचर मे आय गो टू टॉयलेट असं शिकवलं ना. तर ती आतापर्यंत ना ऍक्च्युली मला एवढं मस्त वाटतंय ना, आतापर्यंत मी तिच्याकडनं 10 वेळा ऐकून घेतलं असेल. ते मुद्दामून करते ना. सो येस, खूप लोक नेहमीच रचनाला विचारत असतात की आईचं जे सासूबाईंचं तुमच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचं काय राज आहे. सो आज आम्ही ते रिव्हील करणार आहोत. सो चला. मेन जे आहे ते आहे योगा. योगा ही अशी गोष्ट आहे की माणूस त्याच्यात एकदम फिट राहतो आणि त्याला कुठलेही आजार किंवा त्रास होत नाही युजली, म्हणजे जो ते फॉलो करतो. सो येस, फायनली आईचं फिटनेसचं आणि सौंदर्याचं राज म्हणजे योगा. कारण आई इतके वर्ष, म्हणजे मी जेव्हा लहान होतो, आय मीन राईट फ्रॉम 2nd 3rd स्टँडर्ड, मला आठवतं की आई योगा करायची. सकाळी 4 ते 5 वाजता उठून योगा करून सगळं घरातलं आवरून, आणि मग आई जे आमचं बिझनेस होतं तिथे जायची. आणि मेन एवढे वर्ष ती फिट आहे कारण योगा हे परसिस्टंट आहे तिचं, आय मीन कन्सिस्टंट आहे, आणि दॅट इज द रिअल सिक्रेट. सो आज तुम्ही बघाल आईचे 2-3 योगाचे आसन. सो चला. सो आज ॲक्च्युली योगा डे आहे आणि हॅपी इंटरनॅशनल योगा डे टू एव्हरीवन. सर्वांना योगा डेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी योगा डे.
काय बनवते? ती चपाती करते. So, इथे रचना योगा करते. योगा नाही, एक्सरसाइज म्हणा. रचनाचं प्रॉपर विगरस एक्सरसाइज. आणि आमची ट्रेनर, रचनाची ट्रेनर. हॅलो, कशी आहेस? तू व्लॉग मध्ये आहेस? थांब दिसे ना. हा बोल. कशी आहेस? मस्त. कधी येणार इकडे? तिकडेच आहे, मुंबईमध्येच आहे. सो एनिवेज, सो ही आहे श्रुतिका, जी मला ट्रेन करते. आज ती तुम्हाला ह्याच्यात छोट्या दिसते. सो दिस इज अ वे मी ट्रेनिंग करते. इथे तिचा माझा फोन लागलेला असतो, ती मला तिकडनं इन्स्ट्रक्ट करते आणि मला पूर्णपणे इथे बघत असते, एक गोष्ट बघत असते. बट थँक्स टू हर, तिच्यामुळे आज मी एवढं म्हणजे माझा वेट लॉस करू शकले. नाही तर वेट लॉस पेक्षा तू फिट आहे आणि एकदम शेप मध्ये आहे. फिट आणि ऑल क्रेडिट गोज टू श्रुतिका. येस, माझे पण कष्ट आहेत, पण तू करून घेतेस म्हणून, नाही तर मी अशी लोळत बसली असते कुठेतरी. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि अशीच तू सगळ्यांना मोटिवेट कर. आणि आमच्यासाठी तू एक इन्स्पिरेशन आहे, एक रोल मॉडेल आहे. आणि बिकॉज ती ट्रेन तर करतेच आहे आमच्यासारख्या खूप साऱ्या हाऊसवाईफला, किंवा जे घरात आता आहेत आणि ज्यांना बाहेर जाता नाही येते, पण आणि त्याचबरोबर ते आपल्या इंडियाला सुद्धा प्राऊड करते. सो ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स सगळ्यासाठी. आणि ह्याच्या डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले, सो तुम्ही तिला तिथे DM करू शकता इंस्टाग्राम. so what I really mean to say is that fitness is the real wealth to us, and that पण योगा इज द बेस्ट ऑप्शन. आणि नेहमीच आम्ही ट्राय करतो काही ना काही चांगलं मेसेज तुम्हाला देण्याचा. आणि ह्याच्यात पण आम्ही हेच सांगू की हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. जर तुम्ही फिट असाल आणि हेल्दी असाल तरच तुम्ही आयुष्यात खूप काही गोष्टी अचीव करू शकता. आणि येस, इवन तुम्ही बघत असाल की रचनाने पण खूप मनापासून हे काय म्हणतात ते फिटनेसचं मनापासून हे केलं आहे. आणि खूपच छान वाटतं असं बघून की पूर्ण फॅमिली एकदम फिट आणि फिटनेससाठी खूप जास्त इम्पॉर्टन्स देतात. काय म्हणते? आज मॉर्निंग मस्त एकदमच तू स्लिम ट्रिम दिसते आणि नो डाऊट. सो म्हणजे मनावर घेतलंय म्हणून होतंय. नसतं घेतलं आजपर्यंत, नव्हतं घेतलं म्हणून कधीच झालं नाही. आता खूप मनावर घेतलंय. आणि लोकांना नेहमी हा प्रश्न पडतो की जेव्हा मी बाहेर जाते, कारण बिंग अ फूडी मला यम्मी फूड खायला आवडतं, तुम्हाला सुद्धा माहीत असेल. आणि खूप लोकांना प्रश्न पडतो की जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा मला क्रेविंग्ज नाही होत का? होतात, स्टार्टिंगला खूप व्हायचंय, पण आता ना मला माहिती आहे माझं गोल काय, मला माहिती आहे की मला काय खायचंय, म्हणून नाही होत. मी बाहेर गेल्यावर मोस्ट प्रोबेबली सलाडच प्रिफर करते. आणि एक डे चीट डे असतो, म्हणजे ज्या दिवशी जेवढं खाल्लंय ना तेवढं मी ते सांगते श्रुतिकाला की मी खाल्लंय, आणि तेवढं मग डबल वर्कआउट करते त्याच्यावरती. असं नाही आहे की कम्प्लिटली सोडले. खाते इच्छा होते तेव्हा खाते, पण वर्कआउट पण तेवढंच करते आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता. आणि त्यात आज मी ब्युटिफुल कुर्ती सुद्धा घातलेली आहे आणि मला ह्यात एवढं आवडतंय, म्हणजे
मी तुम्हाला सांगेल, वेट नाही सांगणार, पण आधी आय यूज टू वेअर डबल एक्सेल आणि आता मी एल वर आली आहे. दिस इज एल कुर्ती. खूप फरक आहे, तुम्ही माझ्यात ड्रास्टिक चेंज तर बघूच शकताय. सो ही कुर्ती मला एवढी आवडली, ते एवढी कम्फर्टेबल बसले आणि पावसाळ्याच्या दिवशी तर बेस्ट आहे. सो ही पॉकेट चॉईसवरने घेतली. ह्याच्या आधी सुद्धा मी तिच्यामध्ये एक कुर्ती घेतलेली व्हाईट कलरची, ज्यांना खूप लोकांना ती कुर्ती आवडलेली. सो नक्की हिच्या पेजला व्हिजिट करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. खूप मस्त कलेक्शन आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे, रिझनेबल आहे. सो चला मग आता मी फटाफट जेवण बनवते. आम्ही बाहेर चाललो, लाईक आम्ही फार्म हाऊसवर चाललो आणि आम्ही डिसाईड केलं की तिकडे जाऊन थोडंसं मस्त क्लायमेट आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, सो थोडंसं चिल करू. पण विचार केला की जेवून निघू, तर आता फटाफट जेवण बनवते आणि स्टे ट्यून विथ अस. आमचे यश भाऊजी सुद्धा आहेत. सो काय काय करतो ते तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये. सो पूर्ण ब्लॉग बघा. हां, छान आहे, छान आहे, मस्त आहे. सो फायनली आम्ही सगळे रेडी आहोत. आई सुद्धा रेडी आहेत आणि आईंची खूप इच्छा आहे की आज आम्ही मस्त फार्म हाऊसवर जाऊ आणि थोडंसं टाईमसुद्धा स्पेंड करू. जसं मी बोलले की क्लायमेट हे तुम्हाला खूपदा आता ब्लॉगमध्ये ऐकू येणार आहे की क्लायमेट खरंच खूप छान आहे. आणि आमचं जे फार्म हाऊस आहे ते ऑलमोस्ट डोंगराच्या थोडं जवळ आहे, म्हणून खूप मस्त वाटतं तिथे गेल्यावरती, है ना आई? डोंगराच्या पायथ्याशी. हा, एकदम पायथ्याशी आहे. सो तिथे गेल्यावर तर ऑफकोर्स तुम्हाला आम्ही फक्त क्लायमेट दाखवू शकतो, पण फील आम्ही करणार आहोत. पण खरंच आज खूप अमेझिंग वाटतंय आणि असं वाटतं की थोडं कदाचित पाऊस सुद्धा पडेल. आणि नाहीसा, काय बोलायचंय तुला? कुठे चालली तू? पाऊस कडे? फार्म हाऊस. हा, अच्छा, ते तिला बोलताच येत नाही. फायनली आम्ही आलो आहोत फार्म हाऊसवर आणि खूप छान वाटतं आहे, एकदम रिलॅक्सिंग. पण अनफॉर्च्युनेटली पाऊस नाही आहे, अजिबात पावसाचं वातावरण नाही आहे, फक्त थंडगार आहे. सो येस, वी आर एन्जॉईंग, रिलॅक्सिंग. आता तिथे हॉर्नचा आवाज, याचा मेन नाहीचा झोपली, नाहीचा तो मला आवाज नाही, म्हणजे एकदम शांतता वाटते. त्यामुळे आता मस्त फोटो सेशन थोडंसं करू, थोडंसं रिलॅक्स करू, थोड्याशा गप्पा मारू. यशच्या खूप सारे मेमरीज फ्लॅश झाले असतील, है ना यश? तुम्ही तर किती, जेव्हा जेव्हा हे लोक येतात ना, त्यांची मेमरीज मला नेहमी सांगत असतात की आम्ही यायचो, एका ट्रकमध्ये भरून यायचो, एका जीपमध्ये भरून यायचो. ह्यांनी म्हणजे ह्यांचे ऑलमोस्ट वेकेशन्स ह्याने है ना इकडे आले ना, आत्याकडे आले म्हणजे फुल धमाल धमाल. म्हणजे एकदम सांगून घरून येतात की 3 days चालेल, पण घरच्यांना माहिती असतं की हे लोक काय 7-8 दिवस येणार नाही आहेत परत. सो त्यांचे मेमरीज नेहमीच हे मला शेअर करत असतात आणि सगळेच मिस करतात. ब्रदर, मला असं वाटतं आमच्या लग्नानंतर असं एकत्र कधीच कोण आलं नसेल ना. सगळे एकदम आपल्या आपल्या लाईफमध्ये बिझी झाले, प्रायोरिटीज चेंज झाले. पण वी आर जस्ट ट्राईंग की जेव्हा गौरी येईल तेव्हा आम्ही एक छोटासा गेट टुगेदर करू. सो लेट्स सी, गौरी लवकरात लवकर येईल. येस, वी आर जस्ट वेटिंग फॉर यू. तू कधी येतेस आणि कधी तो धमालवाला गेट टुगेदर आपण एकत्र सगळे करतो. खरेच ते जुने दिवस एकदम मस्त होते. आम्ही सगळे कझिन्स, आम्ही सगळे ट्रेकिंगला गेलेलो वर, सांगून गेलो की इथेच आम्ही 5-10 मिनिटात जाऊन येतो आणि गेलो
डायरेक्ट त्या फोर्टच्या इकडे आहे. जे लास्ट टाइम एकदा इव्हन संसार काकांनी शेअर केलेलं की ते तुम्हाला शोधत होते सर्व म्हणजे लोक. सगळ्या आत्या, त्यांची मुलं सगळे, म्हणजे रितेश, नंतर रशुताई, सारिकाताई, सगळे आम्ही कझिन्स फुल धमाल केलेली. आणि ते दिवस खूप आठवतात ते आम्हाला. तेव्हा मला असं वाटतं यश लाईक खूपच लहान असेल आर्य आणि यांच्या एवढा नाही, मोठा होता तू काय म्हणजे एवढा पण लहानच मोठा. होता, लहानच होता. So yes, खूप आम्ही ते दिवस आठवून एकदमच छान वाटतं. म्हणजे ते दिवस आठवले तर मस्त चुलीवरचं जेवण आणि बर्थडे सेलिब्रेशन, म्हणजे रितेशचा बर्थडे सेलिब्रेट केलेला. केक म्हणजे खरवसचा केक होता आणि फुल रात्री धमाल करायचो आम्ही. एकदम मस्त ते डेज होते. आणि लवकर सगळे एकत्र येऊन परत आम्ही प्लॅन करू संसारी काकांच्या इथे. सो बेसिकली काका आणि आत्या आता नाही आहेत, ते दादरला आहेत त्यांच्या घरी. सो लवकरच ते सुद्धा इथे येतील अँड म्हणून ते तुम्हाला आता दिसत नाही आहेत फार्म हाऊसवरती. बट जसं सनी बोलला की सगळ्या आठवणी, आपण म्हणतो ना की मेमरीज हे नेहमीच आपल्या जवळ राहतात. म्हणजे आय नो सगळे आपल्या लाईफमध्ये बिझी झालेले आहेत, पण मेमरीज असे एक म्हणतो काय म्हणू शकतो फॉर एव्हर चेरिश करू शकतो. आणि म्हणूनच आम्ही एक पण क्षण सोडत नाही, जेवढे मेमरीज होऊ शकतात तेवढे क्रिएट करतो. आणि पुढे जाऊन तेच मेमरीज आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जातो. आय नो. यश दादा काय बोलायचंय आपल्याला? यश दादा ऑन द वे खूप साऱ्या गप्पा मारून झालेल्या आहेत की आम्ही हे करायचं, आम्ही ते करायचं, पण आता काहीही बोलत नाहीये. आमची मामी बघा, झोपली ती मामी गार. मामी बरी आहे. पण पाय दुखतात मला, डोकं फक्त, दुसरं काय नाही. एवढं तुम्ही आलात ना, आम्ही नव्हतो ना तेव्हा बाहेर, घरी यायचो तेव्हा. 2 महिने लागले. हो तेव्हाच आम्ही बाहेर असायचो. बाबू ओळखते का तू? ए बाबू ओळखतो बाबू. यश बाबू ओळख. मामी ओळखते तू? मग बरोबर. बाबू. काय रे बाबू? बाबू नाही ओळखत? ओळखतो तर लाचतोय तो जादू कर दिया तेरा बन बैठा है मेरा जिया जाने क्या होगा क्या पता इस पल को मिलके आज ही ले जरा मैं हूँ यहाँ, तू है यहाँ, मेरी बाहों में आ, अभी जा ओ जाने जा दोनों जहां, मेरी बाहों में आ, भूल जा ओ जाने जा दोनों जहां, मेरी बाहों में आ, भूल जा कुठे चालली नाहीसा? फोटो काढायला तिकडे का? हा दे पोच दे पोच दे. बघितलं आत्याने कुठे काढले. पाय बघा. ए काढ ती बघ उभी आहे पोज. कोणाला देत नाही.
संसारी असतात तेव्हा भरपूर खाऊ हो, घरी येतो. तेच ना. आता असं झालंय. आत्या आणि काकांना मिस करतोय हो, आम्ही. खूप सारं लवकर या. लवकर या.